हाय हॅलो नमस्कार, मी मोहिनी सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओची सुरुवात मी सकाळी 5:30 वाजल्यापासून केली आहे। आज अचानक आम्हाला अक्कलकोटला जाण्याचा योग आला। तर इथं बघू शकता आम्ही सर्व कॉलनीतील बायका आणि सोसायटीमधील बायका मिळून निघालो होतो अक्कलकोटला जाण्यासाठी। आणि सकाळी 5:30 लवकर निघालो, कारण पटकन दर्शन वगैरे होतात आणि दुसरे पण आम्हाला देवस्थान वगैरे करायचे होते। आता कुठकुठले देवस्थान मी केले ते पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच। तर बघू शकता सर्वजण मिळून अशा प्रकारे छान प्रकारे निघालो होतो सकाळी सकाळी। खूप छान वाटतं सकाळी लवकर निघाल्यावर। आणि मला म्हणजे अक्कलकोटला जाण्याच्या अगोदर स्वामींनी खूप सारे संकेत दिले होते, ते पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते। तर इथं ओवीचं गाडीत बसल्या बसल्या सुरू होतं मखाणे वगैरे खायला, बघू शकता। आणि लहान मुलं आपल्यासोबत असल्यावर अशा प्रकारे सर्व आपल्याली आदल्या दिवशी सर्व तयारी करून घ्यावंच लागतं। बाहेरचं खाण्यापेक्षा तर हे सर्व म्हणजे खाल्लेलं चांगलंच आहे आपल्या घरचं। तर म्हणून मी तर मखाणे वगैरे रोस्ट करून घेतले होते ओवीसाठी, चपाती आणि भेंडीची भाजी ते पण घेतलं होतं। आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशीच आम्ही निघालो होतो, त्यामुळे सोबत पुरणाच्या पोळ्या पण घेतल्या होत्या। लहान मुलं असल्यावर घ्यावंच लागतं सर्व। तर इथं बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा आम्ही येऊन पोहोचलो होतो अक्कलकोटमध्ये स्वामींच्या मठामध्ये, जिथे स्वामी राहायचे। तर तिथे तर बघू शकता राहण्याचं ठिकाण वेगळं आणि जिथं समाधी घेतली होती ते ठिकाण वेगवेगळं आहे। तर इथं स्वामींनी हाताळलेले सर्व साहित्य पादुका वगैरे सर्व इथं आहेत, मी तुमच्यासोबत शेअर करतेच, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। आणि नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा। तर इथं बघू शकता ह्या मठामध्ये आपण जाऊन राहू पण शकतो 2-3 दिवसासाठी। तर खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं इथं। गेल्या गेल्या आम्हाला खूप छान असे दर्शन वगैरे झालं, बाहेर अभिषेक पण सुरू होता। तर बघू शकता इथं सकाळी सकाळी पूजा वगैरे सुरू होतो स्वामींची। तर हे त्रिशूल, हे माळा वगैरे तुम्ही बघताय ना, तर ते स्वामींनी हाताळलेलं आहे सर्व साहित्य। अक्कलकोटला गेल्यावर तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथं अवश्य भेट द्या, खूप छान वाटतं। स्वामींनी प्रत्यक्षात म्हणजे हाताळलेलं सर्व साहित्य इथं आहे। तर तिथलं अगोदर आम्ही दर्शन वगैरे घेतलं। तर बघू शकता नंतर बाहेर आल्याच्या नंतर अशा प्रकारे मूर्ती ते आहे, पादुका ते आहे, त्याचे दर्शन घेतलं। आणि तिथून आम्ही थोडा प्रसाद वगैरे घेऊन डायरेक्ट निघालो मंदिरामध्ये स्वामींच्या, जिथे की स्वामींनी समाधी वगैरे घेतलेली आहे आणि वटवृक्षाखाली बसून जप वगैरे करायचे, त्या ठिकाणी निघालो। खूप छान वाटतं, तुम्ही अवश्य म्हणजे अक्कलकोटला जा आणि स्वामींना आपल्या एवढं म्हणजे छान वाटतं, खूप मस्त वाटतं। तर बघू शकता इथं हे मंदिर आहे। तर इथं मस्त असे आमचे दर्शन वगैरे झाले आणि आज मंगळवार असल्यामुळे एवढी काही गर्दी पण नव्हती। आणि हे मंदिर आहे इकडं मागं दिसतंय ते चांदीसारखं दिसतंय तिथं। तर ते मंदिर आहे, पण तिथला व्हिडिओ मला घेता आला नाही, कारण तिथं अलाउडच नव्हतं व्हिडिओ वगैरे घेणं, त्यामुळे मी बाहेरचं सर्व घेतलंय। तर खूप छान वाटतं अशा प्रकारे सर्व मिळून वगैरे आलं ना, तर मस्त वाटतं। हे वटवृक्ष आहे बघू शकता, जिथे की स्वामी जप वगैरे करायचे। आणि मला 2 दिवसाखालीच म्हणजे व्हिडिओ वगैरे येत होते 2-3 दिवसापासूनच, की 2 दिवसामध्ये अक्कलकोटला येणं होईल अशा प्रकारे व्हिडिओ येत होते। पण आपल्याला वाटतं तसं काही नसतं, लोकांनी व्हिडिओशी वगैरे शेअर केलेले आहेत त्यामुळेच येत असतात। पण ज्या ते टायमाला मला खूप वेळा म्हणजे असा अनुभव आलेला आहे, ज्यावेळी दुःखामध्ये आपण असतो त्यावेळेस तसे व्हिडिओ येतात अचानक समोर, आणि ज्यावेळेस असं जर काही घडणार असलं तर असे व्हिडिओ येतात स्वामींचे। तर मला 4-5 दिवसापासून व्हिडिओ येत होते की तुमचं म्हणजे 2 दिवसात येणं होईल अक्कलकोटला। तर खरंच झालं आणि आम्ही अशा प्रकारे सर्व कॉलनीतील बायका वगैरे मिळून छानपैकी अक्कलकोटला आलो आणि मस्त दर्शन ते पण झाले आमचे। आता इथून आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं, त्यामुळे पटापट सर्वांनी दर्शन ते घेतले। आणि इथं मी बघू शकता थोडीशी शॉपिंग पण केली आहे। आता शॉपिंग काय काय केली मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, तर ते पण नंतर शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत। तर इथं बघू शकता इथं सर्वांनी अशा प्रकारे फोटो ते काढले आणि खूप एन्जॉय केला, मस्त वाटतं। नंतर आम्हाला म्हणजे जे जे देवस्थान आपल्याला लागतात ना तिथं पण जायचं होतं, तर ते पण मी तुमच्यासोबत पुढं शेअरच केलं आहे। ओवीची तर एवढी मस्ती सुरू होती आणि ती घरी जर बाहेर खेळायला गेली तर एवढं चालत पण नाही, पण इथं तिचे पाय वगैरे काहीच दुखले नाहीत आणि एकदम फुल एन्जॉयमध्ये होती। तर इथं हे बाहेरचं दृश्य आहे बघा, आपण स्वामींच्या मंदिरातून बाहेर येतो ना, तर तिथं बाहेर अशा प्रकारे आहे। तिथून आल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो सोलापूर येथे, जे की खूप म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे सिद्धेश्वराचं।
तर आम्हाला वाटलं इथं तर भयंकर गर्दी असणार, कारण श्रावण महिना सुरू असल्यामुळे. पण एवढी काही गर्दी नव्हती. एकदम नीटनेटके आणि व्यवस्थित आमचे दर्शन झाले ना, की खूप छान दर्शन झाले. आणि बाहेरचा व्ह्यू तर एवढा छान आहे ना, फोटो वगैरे काढण्यासाठी खूप छान आहे. बाहेर पाणी वगैरे गार्डन पण आहे, तर सर्वांनी आम्ही तिथं पण फोटो ते काढले. आणि एवढी काही गर्दी नसल्यामुळे आमचे एवढे छान सुंदर दर्शन झाले ना, तर खूप मस्त दर्शन वगैरे झाले. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर तिथं पण म्हणजे मध्ये फोटो वगैरे काढण्यासाठी म्हणजे अलाउड नव्हतं, त्यामुळे मी बाहेरचं सर्व शूट केलं आहे. तर बघू शकता हे नवीन बांधकाम सुरू आहे तिथं. आणि हे या बाजूला इकडं मंदिर आहे, तर हे मंदिर आहे बघू शकता. आणि एकदम मध्ये शिवलिंग आहे, तर तिथं आम्ही दर्शन ते घेतले. एकदम जवळून व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्यामुळे मी लांबून व्हिडिओ घेतलाय. आणि सर्व बायकांनी पण दर्शन ते घेतले. आदल्या दिवशी गर्दी होती, कारण श्रावण सोमवार असल्यामुळे असं तिथं म्हणत होते. पण मंगळवारी काहीच गर्दी नव्हती. तर बघू शकता खूप छान. इथं आम्ही सर्वांनी इथला पण प्रसाद वगैरे घेतला, महाप्रसाद होता. तर ते पण आपल्या म्हणजे आपले भाग्य लागतं महाप्रसाद वगैरे भेटण्यासाठी. तर बघू शकता इथं बाहेर आल्याच्या नंतर सर्वांनी इथे पण फोटो वगैरे काढले. आणि इथं पाणी वगैरे आहे सर्व बाजूला या मंदिराच्या. आणि पाण्यामध्ये महादेवाची मूर्ती आहे बघू शकता पाठीमागं. तर अशा प्रकारे तर तिथं बोट वगैरे सर्व आहेत. खूप मोठं तळ आहे. आणि सर्वांनी आम्ही इथं बोटमध्ये एन्जॉय वगैरे केलं. आणि माझ्या अगोदर ओवीलाच बोटमध्ये बसायची एवढी एक्साइटमेंट होती की बघायचंच काम नाही. मला तर जायचंच नव्हतं, कारण मला मळमळ वगैरे होतं. मी कधी बोटमध्ये बसलं नाही, पण राट पाण्यात वगैरे बसले होते, त्यामुळे मला वाटलं बोटमध्ये पण बसल्यावर मळमळ वगैरे होतं का असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. एकदम छान म्हणजे बोटमध्ये आम्ही बसलात. तर ते व्हिडिओ मी घेतला होता, पण ते कसं काय डिलीट झाला माझ्याकडून. तर मिनी ब्लॉगमध्ये मी ते व्हिडिओ ऑलरेडी म्हणजे शेअर केला आहे, ते तुम्ही चेकआउट करू शकता तिकडे. तर तिथून मस्त असं बोटमध्ये वगैरे बसल्याच्या नंतर आम्ही निघालो इथं ह्याचे तुळजापूरचे दर्शन घेण्यासाठी. तुळजापूरला ना भयंकर गर्दी होती. म्हणजे आम्हाला दर्शनाला 1 तास तर लागलंच असेल, म्हणजे रांगा होत्या. कारण मंगळवार असल्यामुळे, मंगळवारमुळे देवीला गर्दी असणारच. तर तिथं पण म्हणजे दर्शन वगैरे आमचं छान झालं, फक्त थोडीशी गर्दी होती. आणि इथं बघू शकता नंतर आम्ही येऊन पोचलो होतो येडशी येथे रामलिंग आहे तिथे, जिथे की रामेश्वराचं मंदिर आहे बघू शकता. अशा प्रकारे खाली आहे मंदिर. एकदम म्हणजे चारी बाजून मंदिराचे डोंगर आहे आणि खूप छान व्ह्यू येत होता बघू शकता. खूप आणि उंच उंच डोंगर आणि एकदम खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत अशा. तर बघू शकता तुम्ही, मी तुमच्यासोबत पुढं शेअर केलेलंच आहे. आणि एवढे माकडं तर आहेत ना, तर अशा प्रकारे खूप माकडं वगैरे आहेत तिथं. ओईला तर माकडं बघायला एवढं मजा वाटत होती खूपच. आणि इथं मस्त असं तिथं पण दर्शन वगैरे घेतलं. आणि आजकाल असं झाले कुठलं पण मंदिर असो तिथं मोबाईल अजिबात म्हणजे अलाउडच करत नाहीत. इथं पण छान दर्शन झालं. त्या मंदिराच्या एकदम समोरच धबधबा आहे, तर त्या धबधब्याचं पण छानपैकी आम्ही फोटो वगैरे काढले आणि खूप छान असं एन्जॉय केलं. आणि धबधब्याच्या वरच्या बाजूला ना मुलं झोपली होती. मला तर म्हणजे आश्चर्याची गोष्ट वाटली. वरच्या बाजूला जिथून पाणी येतं तिथं मुलं झोपले होते आणि पाणी अडवत होते. अचानक तसं पाय वगैरे निसटला, तर एकदम खाली मोठा दगड आहे. पडल्यावर किती म्हणजे भयानक. आईवडिलांचा पण आजकाल विचार करत नाहीत. तर खूप छान अशा प्रकारे दृश्य होतं. इथं खूप जास्त पाणी असतं पावसाळ्यामध्ये, पण पाऊस वगैरे कमी असल्यामुळे यावर्षी पाणी नव्हतं. तिथून आम्ही पोहोचलो होतो येडेश्वरीच्या दर्शनासाठी. इथं बघू शकता इथं आईचे वगैरे आम्ही दर्शन घेतले. तिथं गर्दी होती. तिथं तर आम्हाला 1.5 तास लागत दर्शनाला, कारण मंगळवार असल्यामुळे खूप जास्त अशी गर्दी होती. ओवीला तर मी असं उचलूनच घेतलं होतं कडेवर. आणि पायऱ्या पण इथं जास्त असल्यामुळे, तर इथं पण असं येरमाळ्यामध्ये खूप छान आमचं दर्शन ते झालं. आणि नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी. तर कसा वाटला ब्लॉग इथे चेंड करते. बाय.